10 मार्च रोजी निवडणूक आयोगाला पाठवलेलं पत्र उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मागे घेणार अशी चर्चा होती. मात्र आयोगाला पाठवलेलं पत्र मागे घेतलं जाणार नाही अशी माहिती आता विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर 10 मार्चपर्यंत निवडणूक आयोगाला झालेल्या सर्व पत्रव्यवहार ग्राह्य धरू नये असं पत्राद्वारे सुनेत्रा पवार यांनी आयोगाला कळवलं होतं. मात्र हे पत्र तांत्रिकदृष्ट्या अडचणीचं ठरण्याची शक्यता आहे. सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला केलेल्या या पत्रव्यवहारामुळे पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांच्या निवडी ग्राह्य धरल्या जाऊ शकत नाहीत. त्यामुळे हे पत्र मागे घेण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र आयोगाला दिलेलं पत्र मागे घेतलं जाणार नाही अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीतच 2 गट असल्याचं समोर आलंय. या संदर्भात अधिक बोलूयात. आमचे प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. उर्वशी, सुनेत्रा पवारांनी जे निवडणूक आयोगाला पत्र लिहिलेलं होतं ते पत्र त्या मागे घेतील अशी चर्चा होती. मात्र ते पत्र आता मागे घेतलं जाणार नाहीये. तांत्रिकदृष्ट्या अनेक अडचणी जरी असल्या तरी ते पत्र मागे घेतलं जाणार नाही अशी माहिती कळतीये. बघा, नक्कीच ती मागे घेतली जाणार नाही आणि निवडणूक आयोगाने त्याला इनवर्ड म्हणून त्याला म्हणजे एक्सेप्ट केला आहे. त्याची आता स्क्रुटिनी होणार किंवा त्यात काय दुरुस्ती करायची असेल तर तो दुसरा भाग असेल. पण आतापर्यंत ज्या बातमी येत होत्या की हा पत्र जो आहे मागे घेण्यात येणार तो नक्कीच मागे घेतला जाणार नाही. त्यात 2-3 मुद्दे असा आहे, म्हणजे एक जो तांत्रिक दृष्टीने जर कुठे काही गोष्टी अडचणीत असेल, खास करून पार्थ पवार यांच्या राज्यसभेची निवड ही कुठे ना कुठे अडचणीत येत असेल तर ते नक्कीच जे आहे तसं होणार नाही. कारण की तांत्रिक दृष्टीने पण आपण बघितलं तर राज्यसभा निवडीसाठी पार्थ पवार यांचं पत्रव्यवहार राज्यसभा निवडणूक अधिकाऱ्यासोबत झालेला आहे, निवडणूक आयोगासोबत नाही. म्हणून ते तांत्रिक दृष्टीने कुठेच व्हायबल काउंट केलं जात नाही. आणि इतकंच नव्हे तर 28 जानेवारी ते 10 मार्च म्हणजेच सुनेत्रा पवार यांचा जो आत्ताचा पत्र आहे आणि त्यात जो कव्हर लेटर आहे ज्यात ते नल अँड व्हॉइड जे लिहिण्यात आलंय 28 जानेवारी ते 10 मार्च हा जो थेट पत्रव्यवहार आहे त्यात जे सांगितलंय की सगळे जे मधले पत्रव्यवहार आहे ते धारू नये. यात सुनेत्रा पवारांनी इन दिस रिगार्ड असा उल्लेख केला आहे. म्हणजे पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी आणि राष्ट्रीय अधिवेशन संदर्भात कोणताही पत्रव्यवहार ग्राह्य धरू नये. तर याने पण कोणताही फरक असं पडणार नाहीये. आणि अजून एक म्हणजे हे की रेझोल्युशन किंवा एक कॉन्स्टिट्यूशन एका पार्टीचं चेंज करायचं असेल तर ते सोपं नसतं. एक कार्यकारिणी बैठक परत बोलवावी लागते आणि नंतर जे बॉडी डिसाईड करते किंवा अग्री करते त्यानंतर त्याचं पालन होतं. म्हणून आता जी ही बातमी सुरू आहे की पत्र परत घेणार आहे, असं कोणतंही पत्र घेण्यात येत नाही, येलं जात नाही. दुरुस्ती होते, मात्र ती दुरुस्ती पण इलेक्शन कमिशनच्या वकिला अनुसार संपर्कात होऊन पुढे जे एक पाऊल असेल ते घेतलं जाणार. नक्कीच उर्वशी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.